भाजपा नवीन कल्याण मंडळ अध्यक्ष स्वप्नील काठे यांचा वाढदिवस समाज कार्यातून साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने केक कापून करण्यात आली। या क्षणाला साक्षीदार राहण्यासाठी नागरिक, कार्यकर्ते, महिला मंडळ, युवा वर्ग आणि विशेषतः विभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद हे स्वप्नील काठे यांच्या कार्याचं जिवंत उदाहरण होतं। लोकांचे सुख दुःख हेच आपले कर्तव्य या तत्वावर काम करणारे स्वप्नील काठे आजही कोणत्याही प्रसंगात सर्वसामान्य माणसांच्या मदतीसाठी तत्पर असतात। म्हणूनच त्यांच्या वाढदिवसाला अशी उत्स्फूर्त गर्दी झाली, जणू काही हा वाढदिवस नव्हे तर एक सामाजिक उत्सवच होता। या मंचावरून स्वप्नील काठे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देताना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदैव अशीच लोकांची साथ लाभो हीच प्रार्थना केली। तसेच या कार्यक्रमात प्रसंगी विशेषतः म्हणजे मित्र, परिवार, त्यांच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, आजी माजी नगरसेवक, सामाजिक, शैक्षणिक, उद्योजक, समाजसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। स्वप्नीलजीचा वाढदिवस आपण असं मनवतोय। स्वप्नीलजी म्हणजे माझे मित्र तर आहे, आम्ही दोघं परिवहन सदस्य म्हणून दोघं एकत्र काम केलंय। पण माझी इच्छा अशी का पुढचा जन्मदिवस, पुढच्या वाढदिवसाला हा एक नगरसेवक म्हणून दिसायला पाहिजे तिथे, बरोबर। तसे आमचे आशीर्वाद आणि तशी आमची इच्छा आहे। तर पुढच्या वाढदिवसाला आम्ही त्याला नगरसेवक म्हणून बघायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे, अशी माझे आशीर्वाद त्याला। ईश्वर आपको इसी प्रकार जनहित में कार्य करने की शक्ति दें, सामर्थ्य दें। और जिस प्रकार कल्पेश जोशी साहब ईश्वर से कामना करते हैं, हम लोग अपेक्षा करते हैं, ईश्वर से कामना करता हूं कि आने वाले समय में, आने वाले नगर सेवक, आने वाले आपके जन्मदिन पर हम लोग आपको एक नगर सेवक करके संबोधित करें। कि जैसे सीता जी हनुमान जी को लंका में दिया था, उन्होंने आशीर्वाद दिया, आशीष दे ही राम प्रिय जाना, हो तात बलशील निधाना, अजर अमर गुण निधि सुत होहु, कलहु बहुत रघुनायक सोहु। कल हे हनुमान, जाओ, अजर हो जाओ, अमर हो जाओ, गुणवान हो जाओ, शीलवान हो जाओ, दयावान हो जाओ। ऐसा हमेशा रामचंद्र जी के चरणों में सेवा करो। उसी तरह से मैं आशीर्वाद देता हूँ स्वप्नील जी को कि आप ऐसे ही चमकते रहो और जनता का, पब्लिक का ऐसा काम करो, आपका नाम रोशन हो, हम आपके साथ रहेंगे।